अक्कलकोट तालुक्यातील गुड्डेवाडी आणि म्हैसलगे या गावांमध्ये झालेल्या गावभेट दौऱ्यात काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली। भाजपने शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले, पण ती प्रत्यक्ष उतरवण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरले आहेत, अशी घणाघाती टीका केली। खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या, भाजप सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली असली तरी इतर खात्यांचा निधी वळवून योजनेवर अन्याय केला। संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा गरजूंसाठी असलेल्या योजनांची उपेक्षा होत आहे। काँग्रेस पक्षाने देशासाठी आणि सामान्य जनतेसाठी नेहमीच प्रामाणिकपणे काम केले। कार्यक्रमाला अक्कलकोट तालुका काँग्रेसचे नूतन अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुवर्णा मलगोंडा, उपाध्यक्ष अरुण जाधव, जिल्हा समन्वयक मनोज येलगुलवार, सरपंच महेश पाटील, शिवयोगी लाळसंगी, सिद्धाराम बुरहानपुरे, दशरथ नावी, श्रीशैल वदगुणकी, राहुल कुलकर्णी, सुभाष बिराजदार, सिद्धय्या स्वामी उपस्थित होते। या दौऱ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली। अक्कलकोट हा तालुका काँग्रेस विचारसरणीचा पाईक आहे। मी तुमच्यासाठी कायमस्वरूपी उपलब्ध असेल। काँग्रेस पक्षाने जे ठरवले ते केले आहे। मी कोणालाही वाऱ्यावर सोडत नाही। तुम्हीही काँग्रेस सोबत ठामपणे उभे राहा, असे आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केले। या गावभेट दौऱ्याला स्थानिक ग्रामस्थ तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। गावकऱ्यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।